ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं निधन झालंय। पुण्यामध्ये वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। ते गांधीवादी कार्यकर्ते, लेखक आणि माजी आमदार होते। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचं पुण्यामध्ये निधन झालंय। वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय। त्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील किंवा शरद पवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली आहे। कबीर त्यांचा मुलगा म्हणजे माझा पुतण्या हा उद्या संध्याकाळपर्यंत येईल आणि मग आम्ही असं ठरवलंय की बाबा गांधी भवनमध्ये सकाळी सोमवारी सकाळी आम्ही गांधी भवनमध्ये डेड बॉडी ठेवू, अंत्यदर्शनासाठी उपलब्ध राहील। तिथं लोकांनी अंत्यदर्शन घेऊन भेटीगाठी काय असतील ते येतील। आणि अंत्यसंस्कार वैकुंठमध्ये याच्यामध्ये त्याच दिवशी 12-1 वाजता, सोमवारी 12 वाजता। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्विटद्वारे भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली। ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, लेखक आणि युवकांचे प्रेरणास्थान डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचे वृत्त हे अत्यंत दुःखद आहे। महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात त्यांनी दिलेले मोलाचे योगदान सदैव स्मरणात राहील। समाज प्रबोधन, लोकशाही मूल्ये आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेलं कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। तर शरद पवार यांनी देखील ट्विट करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे। युवक क्रांती दलचे संस्थापक डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत वेदनादायी। त्यांच्या निधनानं राज्याच्या पुरोगामी चळवळींची अपार हानी झाली। युक्रांच्या माध्यमातून हजारो तरुण कार्यकर्ते घडवले, अशा दूरदर्शी नेतृत्वाला महाराष्ट्र आज मुकला। डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना भावपूर्ण श्रद्धांजली। या कठीण प्रसंगी आम्ही सप्तर्षी कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असं शरद पवार यांनी म्हटलंय।